नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, 2 जानेवारी 2026 वार शुक्रवार. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज नवीन वर्षातील म्हणजे 2026 मधील पहिला शुक्रवार. बघा, शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात धनाची आवक वाढवण्यासाठी, चहूबाजूने आपल्याकडे धन खेचून आणण्यासाठी शुक्रवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. बघा, या 2025मध्ये ज्यांच्या आयुष्यात पैशांच्या खूप समस्या होत्या, सतत आर्थिक चणचणी होत्या, कर्ज होतं, कुणाकडनं तरी उसनं घेतलं होतं, या 2025पर्यंत तुम्ही खूप दारिद्र्य भोगलं, खूप गरिबी सहन केली. पण या 2026मधल्या शुक्रवारी जर तुम्ही हा उपाय केला, ही एक वस्तू तुम्ही आपल्यासोबत ठेवायला सुरुवात केली, तर नक्कीच संपूर्ण 2026 तुमच्यासाठी सकारात्मक असेल. पैसा येईल, आलेला पैसा टिकून राहील आणि जे काही दारिद्र्य आणि गरिबी आहे ती तुमच्या आयुष्यातून कुठेतरी नष्ट होईल. आता मी सगळ्यात पहिले छोटे छोटे उपाय सांगते आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा उपाय सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट, ज्याचा शुक्र मजबूत असतो, ज्याला शुक्राची साथ असते, त्याच्याकडे प्रचंड पैसा असतो, त्याच्याकडे नेहमी पैशांचा ओघ वाढता असतो. बऱ्याच वेळा आपण एखाद्या व्यक्तीला बघतो की त्याच्याकडे खूप पैसा येतो, तेव्हा आपण कुठेतरी म्हणतो याच्यावरती शुक्राची काय कृपा आहे, किंवा यालाच का शुक्र प्रसन्न आहे. कारण शुक्र हा धनाचा कारक आहे. शुक्र मजबूत असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जोपर्यंत शुक्र मजबूत नाही तोपर्यंत पैसाही येणार नाही. म्हणून आपल्याला कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी एक ग्लासभर पाणी, सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात चालेल, एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे. एक छोटा ग्लास किंवा एखादा पेला घ्या, त्याच्यामध्ये पाणी घाला. यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध घालायचं आहे, म्हणजे जे दूध तापवलेलं नसतं असं कच्चं दूध घालायचं आहे. आणि 4-5 खडी साखरेचे खडे घालायचे आहेत. बघा, कच्चं दूध आणि खडी साखर या दोनही गोष्टी शुक्राच्या प्रतीक मानल्या जातात. म्हणून या दोनही गोष्टी तुम्हाला पाण्यात घालायच्या आहेत. देवघराच्या समोर एक छोटी प्लेट ठेवायची आहे, त्यामध्ये एक सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीच्या वरती, सुपारी म्हणजे तुमचा शुक्र ग्रह, आणि त्या सुपारीच्या वरती तुम्हाला हे कच्चं दूध, खडीसाखर असणारं जे पाणी आहे ते तुम्हाला एका चमच्याने किंवा एखादी पळी असेल छोटी, तर त्याने तुम्हाला त्याच्यावरती अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम शुक्राय नमः, शुक्राय नमः, शुक्राय नमः, फक्त या एका मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. संपूर्ण घेतलेलं जे तीर्थ आहे, म्हणजे जे काही पाणी आहे, हे सुपारीवरती अर्पण करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ती सुपारी तिथून बाहेर काढायची, स्वच्छ कापडाने ती पुसायची आणि ही सुपारी आपल्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवायची. ही शुक्राची कारक असणारी सुपारी आपल्या कपाटात किंवा तिजोरीमध्ये ठेवायची. शिवाय त्याच्यावरती आपण जे काही दुधाचं, खडीसाखरेचं जल म्हणजे पाणी अर्पण केलेलं आहे, हे आपल्या घरातल्या सगळ्या कोपऱ्यात शिंपडायचं. घरातल्या 4ही कोपऱ्यात शिंपडायचं, उंबरठ्यावरती शिंपडायचं आणि उंबरठ्याच्या समोरसुद्धा शिंपडायचं. हा उपाय तुम्ही कमीत कमी महिन्यातून एकदा, म्हणजे या महिन्यातून मी या शुक्रवारी, पुढच्या महिन्यातून पुढच्या शुक्रवारी, असं तुम्ही फक्त महिन्यातून एक शुक्रवार जरी करत गेलात, तुम्हाला सांगते कायम शुक्राचा आशीर्वाद राहील. कितीही दारिद्र्य, कितीही गरिबी असेल तर ती कुठेतरी दूर होत जाईल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. खूपच गरिबी आहे, खूपच पैशांची चणचण आहे, काही केल्या कर्ज कमी होत नाही आहे, पैसा येत नाही आहे. कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी सफेद म्हणजे पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचं दान करा. थोडे पैसे, आता खूप पैसे नाही सांगत, एक 5 रुपये 10 रुपये, जे लोक गरीब असतात त्यांना तुम्ही 2 रुपये 5 रुपये दिले ते घेतात. त्यांना एखादी वस्तू दान करायची, म्हणजे पांढऱ्या रंगाची एखादी वस्तू दान करायची आणि त्याच्यासोबत तुम्हाला काही पैसे दान करायचे आहेत. जर तुम्ही कमीत कमी 5 शुक्रवार सफेद वस्तू आणि त्याच्यासोबत जर काहीतरी रक्कम म्हणजे एखादा सिक्का तुम्ही दान केला, तर तुमच्या आयुष्यात असणारं जे दारिद्र्य आहे हे निघून जातं. जी काही गरिबी आहे ती कुठेतरी कमी होत जाते आणि आपल्याकडे पैसा, संपत्ती, धन यांची प्रगती व्हायला सुरुवात होते. आता तुम्हाला मेन उपाय सांगते. शुक्रवारच्या दिवशी सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करा. या शुक्रवारी नाही तुम्हाला शक्य, तुम्ही अगदी पुढच्या शुक्रवारी केलात तरीही चालेल. या 2026मध्ये कुठल्याही शुक्रवारी हा उपाय तुम्ही करू शकता. यासाठी काय करायचे, तर आपल्याला एक छान नोट घ्यायची आहे. प्रत्येकाच्या घरात 10 किंवा 20 रुपयांची नोट असतेच, कुठलीही नोट चालेल, पण ती थोडी कोरी असावी, खूप घाण झालेली नोट नको.
छान असा एक नोट घ्यायची आहे आपल्याला. त्या नोटीला मागून पुढून दोनही साईडने आपल्याला सुगंधी अत्तर लावायचं आहे. आता प्रत्येकाच्या घरामध्येच गुलाब अत्तर असेल किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळं असेल. ज्यांच्याकडे जे कुठलं अत्तर आहे ते घ्यायचं आहे. मोस्ट ऑफ सगळ्या लोकांकडे हेना अत्तर असतं. जे कुठलं अत्तर असेल ते घ्या. नोटीच्या दोनही बाजूला ते अत्तर लावा, थोडंसं सुकू द्या. त्याच्यानंतर तुम्हाला या नोटीमध्ये एक फुलवाला लवंग ठेवायचा आहे. त्यामध्ये हिरवी वेलची तुम्हाला ठेवायची आहे आणि थोडी दालचिनीची पूड म्हणजे दालचिनीची पावडर तुम्हाला टाकायची आहे. आता जी घेतलेली नोट आहे ती नोट आपल्याला राऊंड करायची आहे, म्हणजे गोल करायची आहे. नोट व्यवस्थित एका साईडने राऊंड टर्न करत करत गोल करायची आणि त्याच्यानंतर शेवटी त्या नोटीच्या वरती एक सिक्का ठेवायचा. 1 रुपयांचा चालेल, 2 रुपयांचा चालेल, 5 रुपयांचा, 10 रुपयांचा, कुठलाही, फक्त एक सिक्का असला पाहिजे. जो कुठला सिक्का घेतलेला आहे तो आपल्याला त्या नोटीच्या वरती, जो राऊंड केलेला आहे त्या नोटीच्या वरती हा सिक्का आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर एक लाल पिवळा कलावा घ्यायचा आहे. कलावा म्हणजे मौली धागा, आपण जो हातात धागा बांधतो तो. नुसता लाल घेतला तरीही चालेल, नुसता पिवळा घेतला तरीही चालेल, मिक्स घेतला तरीही चालेल. तुम्हाला जो शक्य तो धागा घ्या. आता नोट आणि त्याच्यावरती ठेवलेला हा सिक्का व्यवस्थित त्या धाग्यामध्ये बांधा. घट्ट तुम्हाला बांधायचा आहे. शेवटी तुम्हाला त्याला गाठ मारायची आहे. ठीक आहे. शेवटी गाठ मारून झाल्यानंतर तुम्हाला हा सिक्का आणि नोट आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे. माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. यश मिळण्यासाठी, प्रगती होण्यासाठी, धन येण्यासाठी प्रार्थना करायची आहे. 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि 3 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. दोनही सेवा केल्यानंतर तुम्हाला ही नोट आणि सिक्का माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे. आज शुक्रवारी पूर्ण रात्र संपेपर्यंत रात्रभर ही नोट हा सिक्का सिद्ध होण्यासाठी माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे. त्या नोटीला, त्या सिक्क्याला धूप दीपसुद्धा ओवाळून घ्यायचा आहे. पूर्ण रात्र उलटून गेली की शनिवारच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी आंघोळ केली, देवघरात दिवाबत्ती केली, जी काही सकाळची कामं आहेत ती आवरली की त्याच्यानंतर हा सिक्का आणि नोट जे आपण तिथे ठेवलेलं आहे ते उचलायचं. ते एकत्रित उचलून घ्यायचं. आपल्या पैशांच्या पाकिटामध्ये किंवा आपल्या कपाटामध्ये जिथे तुम्ही पैसे वगैरे ठेवता त्या ठिकाणी ते ठेवून द्यायचं. बघा आता ही नोट किती दिवस ठेवायची, तर जोपर्यंत तुमच्याकडे हवं तितकं धन येत नाही आहे, तुमच्याकडे हवी तितकी लक्ष्मी येत नाही आहे, तोपर्यंत ते आपल्या जवळ ठेवा. याने तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या दूर होतील. पैशांच्या ज्या काही चणचणी आहेत त्या कमी होतील. कर्ज किंवा जो काही असेल ते कुठेतरी संपत जाईल आणि चहूबाजूने धन तुमच्याकडे येत जाईल. बघा 2026मधला हा पहिला उपाय आहे जो धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.